नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? हॅव अ गुड डे. मी पायल. तर खूप दिवसानंतरचा आजचा हा आपला छोटासा मिनी ब्लॉग. तर एका दादाची कमेंट्स आली होती की खूप छान लाईफ आहे, म्हणून म्हटलं खूप छानच्या पडद्यामागची लाईफ पण त्यांना जरा दाखवूया. सबर करो. असा हा रोजचा प्रवास आणि बस मधली गर्दी, प्रवासात भेटणारे काही चांगले वाईट लोक असो, मनासारखे दिवस बघण्यासाठी मनाविरुद्ध होणाऱ्या गोष्टींना फेस करावंच लागेल. एव्हरीथिंग एल्स इज फाईन, बट बस स्टँड वरून बाहेर निघताना होणारी फिलिंग्स इज ग्रेट. कारण इथून बाहेर निघताना ऑटोवाले काका दादा आपल्याला मॅडम मॅडम करून इतकी छान रिस्पेक्ट देतात ना, की असं वाटते 4-5 वेळा त्यांच्या समोरूनच चक्कर माराव. अशा प्रकारे मी गेली बस स्टँड वरून ऑटो आणि ऑटोवरून कॉलेज. आणि कॉलेजमध्ये चालू आहे आमचे प्रॅक्टिकल, त्यामुळे इतकी वाट लागली की विचारूच नका. कॉलेज वगैरे झालं आणि तिकडून येताना मी आली आमच्या मॅडम सोबत. आणि मग पुन्हा तोच प्रवास आणि तीच गर्दी. बसमध्ये चढताना त्रास तर होतोच, पण मज्जाही तेवढीच येते. इतक्या गर्दीमध्ये चढताना कशाचंच भान राहत नाही. कुणाचा हात कोणी घेऊन जातो तर दुसऱ्याचा पाय तिसरा घेऊन जातो. तर असे चित्रविचित्र दृश्यांना फेस करत मी येऊन पोहोचली दुसऱ्या बस स्टँडला. तिथे माझ्या गावाला जाणारी बस लागलेली होती. बसमध्ये बसली आणि मी येऊन पोहोचली माझ्या गावाला. अशा प्रकारे घरून बाहेर जाताना दिवस होता आणि बाहेरून घरी आल्यानंतर रात्र झाली. तर ही आहे रियालिटी. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू, बाय बाय.